प्रोफेशनल कॉलेजला असाल ना तर आता म्हणजे मुलं किंवा मुली जेव्हा सांगतात ना असं कोणीतरी आहे की जे आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला ते आवडत आहेत, तर हा विचार त्या मुला मुलींनी ते जेव्हा प्रोफेशनल कॉलेजला असतात ना तेव्हा सुरू करायला पाहिजे. माझी वेवलेंथ कोणाशी चांगली जुळते. फॉर एक्झाम्पल मी डॉक्टर आहे, मी एका फॅकल्टीची आहे, माझ्यासोबत कुठल्या फॅकल्टीची एखादी व्यक्ती जी तिथे पण पीजी करते यांच्याबरोबर माझी वेवलेंथ जुळतीये आणि यांच्यासोबत मी माझं पुढचं आयुष्य काढू शकते, ह्याचा विचार मुलांनी केला पाहिजे. हे वेळेत आपल्या पालकांच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे आणि पालकांनी उगीच आढेवेढे न घेत त्या मुलांना असं नातं पुढे कंटिन्यू करायला परमिशन द्यायला पाहिजे. फक्त डॉक्टर्सच्याच बाबतीत आहे असं नाही, इंजिनियर लोक सुद्धा मला माझ्या फॅकल्टीमध्ये मी असं करतो, मग माझ्या अपेक्षांनुसार दुसऱ्या फॅकल्टीतली एखादी मुलगी आहे ती मला आवडतीये, असं असं आहे हे क्लिअर कट येऊन आपल्या आईबापाला सांगावं. आई वडिलांनी ते शांतपणे ऐकून घ्यावं. फक्त माझ्या डोक्यात जे मी ठरवलंय तेवढं मुलांवर लादू नये. जर ते म्हणत असतील त्यात तथ्य असेल तर लिटरली त्या ऑप्शनचा विचार करावा आणि वेळेत लग्न करू द्या. अगदीच. कारण ना तिथे त्यांची दोघांची एकमेकांबद्दलची फ्लेक्झिबिलिटी चांगली असते, कारण त्या दोघांनी एकमेकांना निवडले तर तिथे त्यामुळे पण त्यांना ते कॉपअप करणं सोपं जातं. आणि एकदा तुम्ही सेटल झाला ना की तुमच्या खरंच अपेक्षा खूप वाढतात, म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनची लिस्टच वाढते. आणि त्या वयात तो लव आणि इमोशनल अँगल आहे जास्त, जे तुम्हाला नंतर विकत घेतलं तरी नाही मिळणार आहे. 35ला गेल्यानंतर तुम्ही ठरवलं जरी ना की अरे मला हिला छान प्रेम दाखवायचंय, तरी तुमच्या त्या मुलीला त्या डोळ्यामध्ये दिसतंच की हा खोटं प्रेम दाखवतोय. ऍक्च्युली ते नैसर्गिक प्रेम त्या 20 पासून तर 30 मध्ये दिसत असतं. म्हणजे मी पेशंटला नेहमी सांगतो की त्या वयामध्ये एखादं कपल जर असं भेटायला गेलं ना, ते ठरवून जात नाही आपल्याला सेक्स करायचा आहे. तो विचार करतो की मी कुठले कपडे घालून जाऊ, ती पण विचार करते. मग ते भेटतात, मग शेजारी बसले की अरे तू छान दिसते, अप्रिशिएट करतात. पुढच्या भेटीची तारीख ठरते, मग त्यावेळेस शेजारी बसून हातात हात पकडतात, त्याच्या पुढच्या भेटीला हग करतात, मग त्याच्या पुढच्या भेटीला त्यांच्या पुढच्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. इथं असं नाहीये. इथं लग्न झालं ना की त्याच्यानंतर मग हनीमूनला जायचंय. तो तिकडं हनीमूनला जाण्याच्या अगोदर पहिला माझ्याकडे येतो, सर मला हनीमूनला जायचंय आणि माझ्याकडनं होईल की नाही होईल, तुम्ही काहीतरी गोळी देऊन ठेवा, नाहीतर मग झालं अवघड झालं. पण तेच तो जो मुलगा आहे जो असा भेटतोय 25 मध्ये एखाद्या मुलीला, तो नाही विचार करत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. त्याला कारण त्याने जे काही त्या ठिकाणी टार्गेट ठेवले की मला ती मुलगी खूप आवडते आणि मला ते इतकं छान वाटते की मी तिला कधी भेटेल असं झालंय. हिथं असं नाहीये. हिथं असं आहे की आता मला तिला दाखवायचंय की मी करू शकतो, पण मलाच भीती आहे की माझ्याकडनं होईल की नाही होईल. हे सगळे प्रॉब्लेम नंतर ऍडअप होतात. तुमचे जो टेस्टोस्टेरॉन आहे, मी जे म्हटलं 21 to 29 गोल्डन इयर्स, त्याच्यामध्ये तुमचा टेस्टोस्टेरॉन हाय लेवलला असतो, नंतर तो कमी व्हायला लागतो, तुमची फ्लेक्झिबिलिटी कमी व्हायला लागते, तुमचे इमोशन, तुमचा कल वाढतो कुठं, EMI कडं, की माझा EMI जाणार आहे, ह्या महिन्यात मला काम करायचं. तुमचं लक्ष असतं तुमच्या ऑब्लिगेशन मध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या प्रेमामध्ये नसतं. तो जो 25ला भेटायला गेलाय गर्लफ्रेंडला, त्याच्या डोक्यात हे नाहीच आहे. त्याला त्याच्या घरच्यांपेक्षा त्याची गर्लफ्रेंडच जास्त आवडते, कारण तिथं प्रेम आहे जे निसर्गानं तयार केलंय. हार्मोनली बायकांमध्ये जसं इस्ट्रोजन असतं, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन. आपण निसर्गाच्या विरोधी जातोय. एकतर तुम्ही लग्न उशिरा करताय, दुसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिप मध्ये जाताना तो त्या UPSCचं मी जे उदाहरण सांगितलं ह्या मुलांचं, अक्षरशः त्या अभ्यासाच्या नादामध्ये, मी म्हणत नाही अभ्यास करायचं नाही, डेफिनेटली करायचंय, आम्ही पण डॉक्टर झालो, अभ्यास करूनच झालो, पण मला हे सांगायचंय की अभ्यासाबरोबर तुम्ही स्वतःला विसरू नका. नंतर जेव्हा लग्न होतं ना, तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट पार्टला टच करायला सुद्धा भीती वाटायला लागते. का? कारण ह्या गोष्टींकडे कधी ना पॅरेंट्सने विचारलेलं असतं. पॅरेंट्सच्या डोक्यात एवढंच की करिअर करा आणि त्याच्यामध्ये वय निघून जाते. याला पण पॅरेंट्स कारणीभूत असतात बरं. मुलांना सांगतात कुठल्याही मुलीशी बोलायचं नाही, म्हणजे हे कॉलेजला जाईपर्यंत जे आईबाप असतात ना मुलांना हे सांगतात, आणि मुलींना अजिबात मुलाशी बोलायचं नाही, काही संबंध ठेवायचे नाही, कुठं कुणाशी बोलताना दिसली तरी टोकणार. ह्या गोष्टींनी मुलं जर लांब राहायला लागली ना, आणि नंतर म्हणणार अरे आता 20-25 वर्षाचा घोडा झाला, 30 वर्षाचा घोडा झाला, तुला तुझ्यासाठी एक मुलगी बघता दोन्ही बाजूने बोलतात. म्हणजे हे पण नाही व्हायला पाहिजे. आणि बरं नंतर म्हटलं ना तर अरे आम्ही तुला कसं म्हणणार की तू एखादी गर्लफ्रेंड शोध म्हणून. आम्ही थोडंच म्हणायचं असतं, तू आम्हाला न विचारता गर्लफ्रेंड शोधायची असते. आणि न विचारता जर गर्लफ्रेंड शोधली तर काय बावळट आहे का? आपल्याला लोक काय बोलतील, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं सोडून दुसरं काय चाललंय. पालक आहेत ना आपल्या सगळ्या, म्हणजे त्यांच्यावर आपली सगळी हे लागतात, म्हणजे त्यांना जसं हवंय तसंच तुम्ही राहायला पाहिजे. स्वतःला सेक्युअर करायला प्रत्येक जण पाहत असतो, पण सध्याच्या जगामध्ये तुम्ही जर स्वतःला सेक्युअर करत राहिले तर रिलेशनशिप टिकणार नाहीत.